आता आपण सोयाबीनचे पराठे बनवणार आहोत. तर ते बघू शकता, मी सोयाबीन धुवून अर्धा तास पहिला धुवून गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते. आता ते चांगले बऱ्यापैकी फुललेले आहेत. तर त्याच्यामध्ये मी आता हे ग्राइंड करणार आहे आणि इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. हे आपल्याला सर्व मिक्सर मधनं काढायचं आहे, ग्राइंड करायचं आहे थोडं कोर्स असं याच्यामध्ये. इथे पहा, ते कांदा आहे, इथे कोथिंबीर आहे, इथे थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरिगानो आहे, इथे गाजर आहे. तर आपण आज सोयाबीनचे पराठे बनवणार आहोत. इथे ब्लॅक पेपरही आहेत आणि थोडेसे बेसिक मसाले. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलच्या नीताज डेली डिशमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत सोयाबीनचे पराठे. तर ऑलरेडी मी तुम्हाला सर्व साहित्य दाखवलेलं आहे. तर आपण सर्वप्रथम हे जे सोयाबीन घेतलेले आहे मी, ते आपण मिक्सरमधून काढून घेऊया. शकता इथे मी पोस्ट साईज मध्ये हे मिक्सर मधनं काढून घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व पॅन मध्ये घालून व्यवस्थित परतून घेऊ. पॅन मध्ये मी तेल टाकलेलं आहे, 1 चम्मच, 1 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. तेल थोडं आपलं गरम झालं की आपण हे सर्व परतून घेऊ व्यवस्थित. सोयाबीनला असा कच्चासा वास असतो मंडळी, तर तो आपल्याला काढायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायला लागेल. तर इथे मी कांदा थोडासा टाकलेला आहे, अर्धा कांदा असेल. हा व्यवस्थित आपण परतून घेऊया. ऑलरेडी आपण याच्यामध्ये अद्रक लसूण टाकलेला आहे, तर त्याच्यामुळे अद्रक लसूण टाकायची गरज नाही. ते हे थोडंसं गाजर मी ग्रेट करून घेतलेलं आहे, तेही टाकूया. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे याच्यामध्ये भाज्या टाकू शकता, तुमची मुलं ज्या पण भाज्या खात असतील. हा पराठा फार प्रोटीनयुक्त आहे, फायबरयुक्त आहे. तर तुम्ही नक्की हा पराठा माझ्या पद्धतीने करून पहा. माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी टाकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही कॉर्न टाकू शकता, कॅप्सिकम टाकू शकता, बीन्स टाकू शकता नुसार. माझ्याकडे गाजर होतं तर मी गाजर टाकलेलं आहे मंडळी. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे याच्यामध्ये भाज्या घालू शकता. आता ह्यामध्ये आपण हे सोयाबीनचे आपण जे क्रंच केलेलं आहे ते टाकूया सारण आणि व्यवस्थित परतून घेऊ, जेणेकरून याच्यामधला ओलावा कमी होईल आणि आपले पराठे अगदी व्यवस्थित तयार होतील. पाण्याचा अंश असतो, आपण भिजवलेले असतात ते, आणि याचा कच्चापणाही निघून जाईल. परतून घेऊ. शकता अगदी आपल्याला सुक्का करून घ्यायचा आहे हा. आता या स्टेजवरती आपण याच्यामध्ये हे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकून घेऊ. थोडं काळा मिरी पावडर आपल्याला, कारण सोयाबीन ऑलरेडी खूप प्रोटीनयुक्त असतं, तर दुसरा काही टाकण्याची मला तर गरज नाही वाटत. तुम्हाला जर टाकायचं असेल लाल मिरची पावडर किंवा धने पावडर तर तुम्ही टाकू शकता. मी टाकत नाहीये, मी साध्या सरळ पद्धतीने बनवत आहे. थोडंसं मीठ टाकू चवीप्रमाणे.
सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर कापण्याआधी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या. पावसाचे दिवस आहेत. आपल्या घरातले लहान मुलं खातात, तर स्वच्छतेची काळजी घ्या. स्वच्छतेची काळजी घ्या मंडळी. पाहू शकता आपलं हे सारण तयार आहे सोयाबीनचं. आता ह्या स्टेजवरती आपण गॅस बंद करू आणि हे सारण थंड होईपर्यंत 10 मिनिटं ठेवू. चला, आपलं सारण थंड झालेलं आहे बऱ्यापैकी. तर आता आपण पराठे बनवायला स्टार्ट करूया. इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे मंडळी. हे पीठ मी चपातीसारखंच मळलेलं आहे, आपलं नरम पीठ. त्याच्यामध्ये फक्त मी अजवाई टाकलेला आहे, ओवा टाकलेला आहे आणि थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे. जास्त नाही टाकलेली आहे, थोडीशी टाकली आहे, जेणेकरून आपले पराठे अगदी व्यवस्थित त्याचा फ्लेवर चांगला येईल कसुरी मेथीमुळे. तर आपण आता पराठे बनवायला स्टार्ट करूया. इथे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेल लावू शकता किंवा घी किंवा तूप काही लावू शकता तुम्ही. बटर, मी इथे तेल घेतलेलं आहे पराठ्यांना लावण्यासाठी. आपण एक गोळा घेऊया, व्यवस्थित मळून घेऊया तो. पीठ लावूया याला. हा लाटून घेऊया पहिल्यांदा आपण. ह्यामध्ये आपण सारण टाकूया. थोडं सुकं पीठ टाकूया आणि हा आपण आता बंद करून घेऊ. तुम्ही हे पराठे मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता. अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत हे पराठे फार टेस्टी आणि चविष्ट असतात. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून पहा, तुम्हाला नक्की अनुभव येईल. असे खरपूस असे मी भाजले आहेत, पाहू शकता कलर. आता हा दुसरा पराठा मी टाकत आहे बघा. छोटे छोटेच बनवले आहेत. अशाच प्रकारे आपण सगळे पराठे तयार करू, नंतर मी तुम्हाला दाखवू. तर पहा मंडळी, इथे आपले पराठे बनवून तयार आहेत. पाहू शकता किती छान दिसत आहे. इथे सोबत दही ठेवलेला आहे. असं नाही की तुम्ही दही बरोबरच खाऊ शकता, चटणी किंवा सॉस त्याच्यासोबतही खाऊ शकता. तर असे हे पराठे आपले सोयाबीनचे तुम्ही करून पहा माझ्या पद्धतीने. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अजिबातच विसरू नका सबस्क्राईब करायला. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. बाय.